वयात पुढच्या बातमीकडे शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याप्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीला न्यायालयाने परवानगी दिली आहे। राजारामपुरी पोलिसांनी चौकशीसाठी जिल्हा न्यायालयामध्ये मागणी केली होती। दरम्यान प्रकाशक प्रशांत आंबी यांना अद्यापही आमदार समर्थकांकडून धमक्यांचे फोन सुरूच असल्याचं कळतंय। महिन्याभरात 100हून अधिक धमक्यांचे फोन आले असून पोलिसांकडे नव्याने तक्रार देणार असल्याचे प्रशांत आंबी यांनी म्हटलंय। राज्यात पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। याचाच गैरफायदा घेऊन काही व्यावसायिक वाहतुकीच्या भाडेवाढीच्या नावाखाली वस्तूंचे शेतीमालाचे दर वाढवतायत। मात्र असं असलं तरी अहिल्यानगरमध्ये वाहतूकदारांकडून कुठलीही भाडेवाढ झाली नसल्याचं चालक मालक संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातून देशाच्या सर्व भागांमध्ये भाजीपाला, साखर, कडधान्य पाठवलं जातं। सर्वत्र जाणारा माल हा पूर्वीच्याच भाड्यामध्ये पाठवला जातोय। कोणतीही भाडेवाढ मालवाहतूक करणाऱ्या वाहनांनी केलेली नाही आणि त्यामुळे साठेबाजी करणारे व्यावसायिक भाडेवाढ झाली असं सांगून महागाई वाढवू शकतात। सरकारनं याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी ट्रान्सपोर्टेशनच्या महासंघानं केली आहे। इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जी काही बोंबाबोंब चालू आहे ती बोंबाबोंब अगदी निरर्थक आहे। ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि वाहतूकदार म्हणून मी जनतेस आणि सरकारला आवाहन करतो की या तात्कालिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काही साठेबाज लोक ट्रान्सपोर्टचे भाडे वाढलेत, वाहतुकीचे भाडे वाढले असा नेरेटिव्ह तयार करून जनतेला फसवत आहेत। आमचे कुठलेही भाडे वाढलेले नाहीये, कुठलेही भाडेवाढ झालेली नाहीये। वाशिम जिल्ह्यात सलग 10व्या दिवशी डिझेल मिळवण्यासाठी रांगा लागल्याचं चित्र आहे। मात्र डिझेल भरण्यासाठी वाहनाचे दस्तावेज दाखवणं सक्तीचं करण्यात आलंय। या पेट्रोल पंपावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। सलग 10व्या दिवशीला वाशिममध्ये डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी असतील, वाहन चालक असतील यांना रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कोणी डिझेल देतं का डिझेल अशी म्हणण्याची वेळ या शेतकऱ्यांना आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। गेल्या 10 दिवसात पाहायला गेलं तर डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मात्र डिझेल पाहिजे तशा प्रमाणात मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपावर अशाच रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बुक मागून बी 2-2 हजाराचं डिझेल म्हणा लागले। 2-2 हजाराचं डिझेल पुन्हा वाहन आणल्यानंतर इथं रोडवर ट्रॅफिक जाम होणार। उजूक हे ट्रॅफिक जाम झाल्यानंतर हे पोलीसवाले बोलवतील, ढुंगणावर सटके देते। म्हणजे डिझेल तर नाहीच नाही पण ढुंगणावर सटके पस्तुरी खाली आहेत का? मग वाहन आणायचे कसे? शेतातलं काम करायचं कसं? शेतातलं काम करायचं या जायला 1000-1500चं डिझेल लागते। डिझेल लागल्यानंतर शेतात काम करायचं का? 8-8, 12-12 घंटे इथं उभं राहायचं। 2 आणि 2.5 हजाराचं डिझेल घेऊन जायचं। मग शेतात वापरायचं काय? वाहन आणण्यासाठी जो डिझेलचा अधिभार या शेतकऱ्याच्या डोक्यावर पडणार आहे त्याची नुकसान भरपाई कशी होणार आहे? आणि तासनतास जर इथं रस्त्यावर किंवा पेट्रोल पंपावर वाहनं उभी राहिले तर शेतातली कामं केव्हा करायची असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे। किमान डिझेल तरी मिळावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केलेली आहे। या शेतकऱ्यांना आता डिझेल केव्हा सुरळीत मिळेल हा प्रश्न मात्र अनउत्तरितच आहे। मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम। हिंगोली जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून निर्माण झालेला डिझेल टंचाईचा फटका आता केवळ शेतकरी आणि मालवाहतूक क्षेत्रालाच नाही तर ट्रॅव्हल व्यवसायालाही बसू लागलाय। दिवसेंदिवस डिझेलची कमतरता वाढत असतानाच डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे। अवघ्या एका आठवड्यात प्रति लिटर तब्बल 5 रुपयांची वाढ झाल्यामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत। हिंगोलीहून राज्यभर सेवा देणाऱ्या खुराना ट्रॅव्हल्सच्या तब्बल 40% गाड्या डिझेल अभावी बंद ठेवाव्या लागत असल्याची माहिती समोर आली आहे। पूर्ण वर्षामध्ये हे 2 महिने डिझेल जास्त लागत असतो आणि तो डिझेलचा पुरवठा पूर्णपणे मला वाटते कंपनीकडून होत नाहीये। म्हणून माझ्या 40% गाड्या उभ्या आहेत। याच्यामध्ये माझा रोजचा 4 ते 5 लाख रुपयाचा कलेक्शनमध्ये फरक पडला आहे। म्हणजे मला रोजचे 50 ते 1 लाख रुपये हा मला भुर्दंड भरायला आहे आणि हा मागच्या 8-10 दिवसापासून भरतोय। आणि 8-10 दिवसापासूनच नव्हे तर मला ह्याचा फटका जर बघितला तर महिन्याच्या शेवटी जेव्हा माझ्या बँकेची EMI येते किंवा बँकेचे हप्ते भरायचे असतात तेव्हा मला त्याचा तुटवडा भासतोय। विधान परिषद 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीसाठी कोणाचे किती उमेदवार द्यायचे याचं महायुतीचं गणित अजूनही जुळलेलं नाही। याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय।
महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात बैठक झाली आहे. यात एका जागेवर घोळ असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना आग्रही असलेली जागा भाजप सोडायला तयार नाही. प्राथमिक चर्चेनुसार भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 या जागांच्या फॉर्म्युल्यावर निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. मात्र शिवसेनेकडून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जागेवर पण दावा केला गेलाय. त्यामुळे अद्याप तिढा कायम असून यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल. ठाणे विधान परिषद जागेवरूनही महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. या जागेवर भाजपने दावा केला असून नगरसेवकांचं संख्याबळ जास्त असल्यामुळे ही जागा भाजपलाच मिळावी अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केली आहे. भाजपचे 444 नगरसेवक असून शिवसेना आणि जिजाऊ संस्थेची संख्या 346 असल्याचा त्यांचा दावा आहे. पालघरपासून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजप नगरसेवकांचे फोन आल्याचे सांगत महायुतीच्या चर्चेत ठाण्याचं बळी जाता कामा नये अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचंही केळकर म्हणाले. महायुतीच्या चर्चेत भाजपची भूमिका मजबूत असून ठाणे विधान परिषदेसाठी ठाणे जिल्ह्यातीलच चेहरा उमेदवार असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. संख्या जी आहे ती भारतीय जनता पार्टीची आहे. अनेक ठिकाणं पालघरपासून ते निरनिराळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरसेवकांकडून, कार्यकर्त्यांकडून देखील मला फोन आले की आपण हा आपला आग्रह आहे आणि ही जागा जी आहे ती आपल्याला मिळाली पाहिजे. ही जागा द्यायला काहीच हरकत नाही भारतीय जनता पार्टीला. जवळजवळ 444 नगरसेवकांची संख्या आहे. लोकसभेला देखील आपण मोठ्या मनाने दिलं ना. लोकसभा ही भारतीय जनता पार्टीचे जास्त आमदार होते, 6 मध्ये 4 आमदार होते, तरी देखील भारतीय जनता पार्टीने लोकसभेची जागा देखील दिली की मित्रपक्षाला. आणि त्याच्यामुळे ही मागणी जी आहे ती याच्यामध्ये काही गैर आहे असं मला वाटत नाही. ही रास्त मागणी आहे. जळगाव विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या मुलासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. विधान परिषदेसाठी शिवसेनेला जागा मिळाल्यास आपले चिरंजीव प्रतापराव पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी इच्छा त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे व्यक्त केली आहे. त्याचबरोबर वरच्या पातळीवर चर्चा करून जो निर्णय घेतला जाईल तो आपल्याला मान्य असेल असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. वरच्या नेत्यांमध्ये काही जागा ज्या अदलबदल होणार आहे त्याच्यामध्ये जर झाली तर जळगाव ही जागा आम्हाला सोडावी, कारण की मागच्या काळामध्ये 2 टर्म आम्ही शिवसेना म्हणून या जागेवर लढलो होतो आणि जिंकलोही होतो. नंतर ही जागा BJPला जरी आली तरी BJP बरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही त्यावेळेसही मदत केलेली आहे. आम्हालाही वाटतं की यावेळेस आम्हाला जर दिली तर बरं होईल. आणि मला आता वाटतं की शेवटी हा आमच्या मागणीचा विषय आहे. वरच्या चर्चेवर हा सगळ्या गोष्टी अवलंबून आहे आणि वरती मला खात्री आहे की जळगाव ही जागा शिवसेनेला सुटेल. निश्चितपणाने ही जागा आम्हाला मिळाल्यावर प्रतापची आम्ही मागणी केली. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच दोन्ही जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. संख्याबळ नसतानाही काँग्रेसनं या निवडणुकीत थेट भाजपला आव्हान दिलंय. भाजप फक्त ईव्हीएममुळेच जिंकतो, पण बॅलेट पेपरवर आम्हीच बाजी मारणार असा थेट आणि मोठा दावा काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केलाय. 2016 मध्ये जी किमया नानांनी भाजपसाठी केली होती तीच किमया आता ते काँग्रेससाठी करणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. ही निवडणूक आम्ही लोक जिंकणार अशा पद्धतीचं एक वातावरण या जिल्ह्यामध्ये आहे. त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी किती आकडेवारी जोडली तरी हे विधान परिषदेची निवडणूक आहे, ही मशीनची निवडणूक नाही आहे. भाजप ईव्हीएम मशीनमधून जिंकते, बेईमानीने जिंकते. त्यामुळे भाजपने किती हे कारण बॅलेटचं मतदान आहे, बॅलेटचं मत हे आम्हीच लोक जिंकतो. वाशिममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश मापारी 100 ते 200 कार्यकर्त्यांसोबत उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जिल्हाध्यक्ष सुरेश मापारींना पदावरून हटवल्यानं नाराज असल्याच्या चर्चांना पार्श्वभूमीवर उद्या भाजपमध्ये प्रवेश होतोय. 2 दिवसांपूर्वी बालाजी वानखडेंची जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाल्यामुळे सुरेश मापारी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर सुरेश मापारी आता भाजपमध्ये प्रवेश करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडेल. असा विश्वास आहे की न्यायालयात येणारा व्यक्ती कारण आणि निकाल काहीतरी असो, सत्य आणि स्पष्ट अर्थसंच यावे विशेष व सार्वजनिक सेवेत असल्याचे दर्शविण्याचे सर्व व्यक्तींनी असे वागणे मी याबद्दल माझा असंतोष व्यक्त करून इथेच सोडतो. विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट कायम आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट आहे.
तर मंगळवारपर्यंत नागपूर आणि चंद्रपूरला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. ब्रह्मपुरीत पुन्हा एकदा 47.1 इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. यवतमाळमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. हवामान विभागाकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. उन्हात बाहेर पडू नये, अतिश्रमाची कामं करू नयेत अशा सूचना प्रशासनानं नागरिकांना केल्या आहेत. दरम्यान मे महिन्यातील हा आठवडा सर्वाधिक उष्णतेचा आठवडा ठरतोय. धाराशिवच्या तुळजापूर शहरामध्ये वाहन काढण्याच्या किरकोळ कारणावरून व्यावसायिकावर चाकू हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात शहरातल्या कापड व्यावसायिक मयूर बाळासाहेब पेंदे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. व्यापारी मयूर पेंदे आणि एका युवकामध्ये वाहन बाजूला घेण्याच्या कारणावरून वाद झाला आणि यातूनच हल्ला झालाय. मागील काही दिवसात तुळजापूरमध्ये चाकू हल्ल्याची 5वी घटना. शहरातल्या व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण त्यामुळे निर्माण झालंय. या प्रकरणी आणखी पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. सांगली शहरात चोरट्यांचा अक्षरशः उच्छाद पाहायला मिळतोय. शहरातील सह्याद्री नगर आणि चिंतामणी नगर इथली बंद घरं फोडून चोरट्यांनी सुमारे 20 ते 22 तोळे सोनं आणि रोकड असा ऐवज लंपास केलाय. विशेष म्हणजे संजयनगर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका पोलिसाचंच बंद घर चोरट्यांनी फोडलंय. सह्याद्रीनगर इथल्या शिवबाळ दगडे अपार्टमेंटमधील महेश शिंदे यांच्या घरातून 8 तोळ्यांचे दागिने आणि 5,000ची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे आणि त्यानंतर चोरट्यांनी चिंतामण नगरमध्ये मोर्चा वळवलाय. संजयनगर पोलीस ठाण्याचे अंमलदार कपिल साळुंखे यांच्या घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. त्या सोसायटीमधल्या नरेंद्र खोकडेंच्या घरातील 7 तोळे सोने आणि त्यासोबतच 10,000ची रोकडही चोरट्यांनी लंपास केली आहे. आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठा प्लेयर मैदानात उतरणार असल्याची पोस्ट व्हायरल करण्यात आली होती. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी प्रसिद्ध उद्योजकानं निवडणुकीच्या रिंगणात दमदार उडी घेतली आहे अशी पोस्ट राणांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र प्रसिद्ध उद्योजक कोण हे मात्र या पोस्टमध्ये लिहिलेलं नाही आणि त्यामुळे अमरावतीत चर्चांना उधाण आलंय. भाजपचे प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीला राणा दाम्पत्याचा विरोध असल्यामुळे जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. आमदार रवी राणा हे सुनील राणा यांना उभं करणार अशी चर्चा होती, पण आता या पोस्टमुळे राणांचा कोणता प्लॅन आहे याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगतीये. रबी हंगामातील धान शासकीय हमीभाव केंद्रावर धान आणि मका विक्रीच्या नोंदणीला 31 मे पर्यंत तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. तर धान खरेदीचं उद्दिष्ट 6 लाख क्विंटलनं वाढवून दिलं आहे. त्यामुळे रबीत आता 23 लाख ते 12,000 क्विंटल धान खरेदी केली जाईल आणि यामुळे गोंदिया जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रबी पणन हंगाम 2025-26 मधील धान आणि मका खरेदी करता ऑनलाईन शेतकरी नोंदणीसाठी 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या कालावधीत धान मका खरेदी करता ऑनलाईन शेतकरी नोंदणी पुरेशी न झाल्यामुळे शासनाकडून आता 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी धान आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना 31 मे पर्यंत आता नोंदणी करता येईल. अमेरिकेत राहून ग्रीन कार्ड मिळण्याची वाट पाहणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी विशेषतः भारतीयांसाठी एक अत्यंत चिंताजनक बातमी समोर येते. अमेरिकेच्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार जे लोक सध्या तात्पुरत्या व्हिसावर अमेरिकेत राहत आहेत आणि ज्यांनी ग्रीन कार्डसाठी अर्ज केलाय त्यांना आता प्रतीक्षा कालावधीत आपल्या मायदेशात परतावं लागू शकतं. अमेरिकेत H-1B व्हिसावर काम करणाऱ्या भारतीयांची संख्या खूप मोठी आहे आणि अनेक वर्षांपासून तिथे ग्रीन कार्डच्या ते प्रतीक्षेत आहेत. हा नियम पूर्णपणे लागू झाल्यास लाखो भारतीयांना आपलं चालू काम आणि वास्तव्य सोडून भारतात परतावं लागण्याची भीतीही निर्माण झाली आहे.